तुमच्याकडनं दुसरी अपेक्षा करू शकत नाही आपण. माझी बिकाऊ मीडिया आहे आणि तुमची तुम्ही आलात कॅमेरा आणि तुमच्या आप्पाला विचारा ना, तुमची बिकाऊ मीडिया आहे की नाही. तुमच्या उपसरपंचाला इथे बोलवा. आता म्हणतात ते तुमच्या उपसरपंचाला इथे बोलवा. अपंग आहे म्हणून आम्ही काय कचरा आहे का कचरा पेटीत जाण्यासाठी? आणि ते सांगतात आम्ही हटवतो. मग किती हटवणार तिथे जरा? आणि कधीपासून ती कचरा कुंडी आहे? लोक हे करणार नाही, लोक तिथेच कचरा टाकणार. मग मी रोज तेच करत राहू का? जे हे दोघांमध्ये वाद चाललाय म्हणजे मला आश्चर्य वाटतं. काल कोणी नसताना उपसरपंच ज्यांना लोकांनी निवडून दिलंय त्यांनी तिला घेराव घातला. होतं काय? भूमिपूजनाच्या ठिकाणी मला बातमी आली की तिला एकटीला घेऊन घेराव घातलाय सगळ्यांनी आणि त्यांनी तिच्यावर दबाव टाकला की तुझी हे उचल आणि कचरा कुंडीत जागा देतो. अहो ती कचरा आहे का? म्हणजे तुम्ही एवढं मोठं दिव्यांगांचं करता आणि हिला कचरा केली. लाज वाटायला पाहिजे उपसरपंच साहेबांना. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे अर्नाळामध्ये. या ठिकाणी ही टपरी आहे आणि ही टपरी या ठिकाणी या अपंग ताई आहेत त्यांची आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर ते गाववाले आहेत, त्यांचा या टपरीला विरोध आहे. सुरुवातीला मी गाववाल्यांना विचारणार आहे, दादा काय नाव आहे तुमचं? माझं नाव आहे विशाल दत्तात्रय बावकर. मागे हिने जी टपरी लावलेली आहे ताईने, हिने आमच्या जागेच्या अगदी समोर लावलेली आहे, आमच्या दर्शनी भागामध्ये लावलेली आहे. हिच्या अपंगत्वासाठी माणुसकीच्या दृष्टिकोनाने आणि सहानुभूतीच्या दृष्टिकोनाने आमचा काही विरोध नाही आहे. फक्त एवढी मोठी टपरी आणून ठेवलेली आहे ना, त्याच्यामुळे कसं आहे, उद्या मला पण बांधकाम करायचं झालं तर मी कुठे करणार? मला गाडी काढायचे झाले तर मग हिच्या मागच्या बाजूला मी धंदा करू का? मुंबईपासून ते पूर्ण किनारपट्टीवर आमचा हा कोळी समाज हा जागेच्या बाबतीमध्ये उदासीन आहे आणि त्या बाबतीमध्ये तुमचं असं मत आहे की तिने इथनं टपरी हटवावी? तिला जागा सुचवलेली आहे, त्या ग्रामपंचायतने जी जागा सुचवली अगदी प्रेमाने काल समजावलं तिला. त्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा त्यांची आहे आणि तुझ्यामुळे त्यांना त्रास होणार आहे. नाही, मी कोणाला त्रास देणार असं माझं काय हेतू नाहीये. कारण म्हणजे तिथून मला परमिशन दिली, त्याच्यानंतर मी सगळं ह्याच्यात टाकलं. आता तुम्हाला मी जागा हवी तर दाखवते. ती कचरा कुंडी आहे, कचरा टाकते. अक्षरशः उंदीर फिरतात, घुशी फिरतात, एकदम पोकळ जागा झालेली आहे ती. आणि तशी जागा दिलेली आहे, साप आहेत, तशी जागा मला दाखवली आहे. मग आता आम्ही म्हणजे अपंग आहे म्हणून आम्ही काय कचरा आहे का? नूतन गुळगुळे फाउंडेशन आहे आणि ते अपंगांसाठी काम करतं. आम्ही प्रत्येक दिव्यांगाला आम्ही मदत करत असतो. आताही आमचे वेगवेगळे सेमिनार्स होतात ज्याच्यातनं स्वयंरोजगार मिळेल असं आम्हाला वाटतं, त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. आता या पूर्ण 80% अपंग आहेत. मी तुम्हाला बोलवण्याचं कारण असं आहे की सरकारने महानगरपालिका असेल, पंचायत असेल, नगर परिषद असेल, या ठिकाणी अपंगांसाठी एक विशेष योजना दिलेली आहे. पंचायतीकडे हे टाकलेलं की आम्हाला इथे नूतन गुळगुळे फाउंडेशनला दिव्यांगांना विक्री करायला कोणती आमच्याकडे वस्तू तयार होतात आमच्या फाउंडेशनमध्ये विक्री करायला. तसंच महानंदा डेअरीचे डिस्ट्रीब्युटरशिप आहे, ती विक्री करण्यासाठी स्टॉल लावण्याची परवानगी द्यावी. हे आम्ही 5 कितीला दिलेलं? नाही, नोव्हेंबरला आम्ही सप्टेंबरला दिलेली होती. तर त्यांनी आम्हाला आता 5 मार्चला परवानगी दिली की तुम्ही स्टॉल टाकू शकता म्हणून आम्ही हिने जेव्हा दाखला दाखवला त्यावेळेला आम्ही हिला ह्या स्टॉल हँडओव्हर केला आणि हा एप्रिलमध्ये इथे स्टॉल तिने आणून लावला. पण किती दुर्दैव आहे ना की एकीकडे सरकार म्हणतं की आम्ही अपंगांसाठी आणि दिव्यांगांसाठी खूप काम करत असतो, पण इथे वस्तुस्थिती वेगळी दिसते. आपण आपल्या दरवाजात एखादं कुत्रा आलं तरी आपल्याला त्याची दया येतं. ही तर माणसं आहेत. मग माणसांमध्ये अशा वादांमध्ये तुमचं काय मत आहे? आता जे हे दोघांमध्ये वाद चाललाय म्हणजे मला आश्चर्य वाटतं. काल कोणी नसताना उपसरपंच ज्यांना लोकांनी निवडून दिलंय त्यांनी तिला घेराव घातला. होतं काय? भूमिपूजनाच्या ठिकाणी मला बातमी आली की तिला एकटीला घेऊन घेराव घातलाय सगळ्यांनी आणि त्यांनी तिच्यावर दबाव टाकला की तुझी हे उचल आणि कचरा कुंडीत जागा देतो. अहो ती कचरा आहे का? म्हणजे तुम्ही एवढं मोठं दिव्यांगांचं करता आणि हिला कचरा केली. लाज वाटायला पाहिजे उपसरपंच साहेबांना की हे काय म्हणणं. अटॅक येणार होता, मग ही आजारी पडली असती तर कोण केलं असतं? त्यांनी केलं असतं. आणि इकडे जे कोणी ऑब्जेक्शन घेत आहेत त्यांना माझं म्हणणं आहे, तुम्ही स्वतः तिथे जाऊन बसून दाखवा मला. तिथे साफ करून तुम्हाला बाजूला करून देतात. साप उंदीर सगळे आहेत, तिथे हिने बसावं. जी आधीच आजारी आहे, जी आधीच अपंग आहे, तिला अजूनही उंदीर बिंदीर चावावे तिकडे. काय बोलणार सांगा? खरं आहे. खरं तर हा बोला. बघा, नूतन फाउंडेशनच्या ज्या काय मॅम आहेत
त्यांचा मी खरंच सन्मान करतो, खूप छान काम करतायत. पण म्हणतात ना की त्यांना सुद्धा बोलण्याचा तेवढाच अधिकार आहे, त्यांनाही चांगलं ज्ञान आहे, दोन माणसांमध्ये उठतात बसतात, अगदी सामाजिक भान सगळ्यांना आहे. पण म्हणतो ना की सरपंच मला सांगा ना, उपसरपंच ऐका, कोणत्या मी ते कोणत्या सांगतो. पक्षाचे आहेत पहिलं सांगा. बहुजन विकास आघाडीचे आहेत. मग आता अपेक्षा काय करणार अशा लोकांकडनं? ऐका सरपंच ऐका, ऐका, एक मी ऐका. बोलतो तुम्ही एक बाजू मी मांडू तुमच्याशी नका. बोलतो कॅमेरा तुम्ही मी मला तुमच्याशी बोलतो मला जरा एक्सप्लेन करू द्या. आता हे म्हणतात की उपसरपंच जे आहेत ते बहुजन विकास आघाडीचे आहेत, मग बोलायलाच नको, कारण बहुजन विकास आघाडी ही गल्लीपुरता मर्यादित आहे. परंतु दिल्ली काय सांगते? दिल्ली असं सांगते की अपंगांसाठी आम्ही जीवाचं रान करू, आणि हे रान आहे. हा बोला, आता तुम्हाला काय बोलायचं? आता तुम्ही या ह्याच्यामध्ये बरोबर आहे ना बहुजन विकास सर? आघाडी अरे किंवा बरोबर आहे सर. मित्रांनो तुम्ही आज तुम्ही जर एका अपंगाबद्दल तुमच्या मनामध्ये ही भावना असेल, मगाशी आईने तुम्ही नक्की माझा कोणत्या बाजूने बोलायला आलेला आहात ते सांगा. मी माणुसकीच्या बाजूने बोलायला आलो. हा बरोबर, माणुसकीच्या बाजूने आम्ही पण माणसं आहोत की नाही? आहेत ना बरोबर ना? माणसं. मग आम्हाला पण मी अधिकार पूर्ण आहे. आहे ती अपूर्ण आहे, हाच फरक आहे. तुम्ही जर माणूस असतात ना तर तुम्ही प्रथमदर्शनी काय बोलला असतात. मी जर तुमच्या जागी असतो ना, मी बोललो असतो, ताई तिकडे काय लावलंयस, चल माझ्या घरात, मी तुला जागा देतो. बाबा, तुझ्या घरात घेऊन जा. घेऊन जातो ना, घेऊन जातो. बघा यांच्याकडनं हीच अपेक्षा करू शकतो, दुसरी अपेक्षा करू शकत नाही. अहो तुमच्याकडनं दुसरी अपेक्षा करू शकत नाही. आपण माझी बिकाऊ मीडिया आहे आणि तुमची तुम्ही आलात कॅमेरा आणि तुमच्या आप्पांना विचारा ना, तुमची बिकाऊ मीडिया आहे की नाही. तुमच्या उपसरपंचांना इथे बोलवा. आता म्हणतात ते अहो तुमच्या थांबा. उपसरपंचांना इथे बोलवा आता ना. जसं नूतन फाउंडेशनच्या ताई बोलल्या, अहो, त्या बिचाऱ्या आल्यात कुठून आलात मॅडम तुम्ही? आम्ही अंधेरी किती खर्च केला आतापर्यंत? आतापर्यंत किती खर्च केला? 3.5 ते 4 लाख 3.5 लाख रुपये खर्च केला बाईसाठी तिने. मग आता त्यांना बोलू दिलं की नाही? मला कधी बोलू देणार आहेस? बोला आता बोला बोलू ना. बोला. आता त्या म्हणाल्या की तिकडे कचरा आहे, बरोबर ताई, हो. आणि तिकडे घुशी आहेत. हो. इथे मागे वळून बघितलं तुम्ही, इथे सुद्धा बिळ आहेत. ऐका बघा, तुम्ही बघा. हवं तर मोबाईलच्या टॉर्च मध्ये आता अंधार आहे, तुम्ही बघा. तर ह्यांनी सुद्धा आमचा विचार करायला पाहिजे. बरं, ही जेव्हा टपरी इथे आणून ठेवली गेली, पण दादा मला एक सांगा ना, ती तुमचा विचार कसा करेल? ऑलरेडी ती असाई आहे, ती तुमचा विचार कसा करेल? तुम्ही उलटा तिचा विचार केला पाहिजे. एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून सांगा ना. ती आज अपंग आहे, ताई थोडी अशी ती अपंग आहे, म्हणजे समजा ती आता 80% अपंग आहे, बरोबर आहे. आता हे अपंग जे दिव्यांग लोक असतात त्यांना जर आपण थोडीशी जागा दिली तर कुठेतरी माणुसकीचं एक उदाहरण नाही होणार का? बघा, एक सांगायचं झालं ना, जागा कोणी वर घेऊन जाणार नाहीये, पहिली गोष्ट. एक आज इथे जमा असलेला जो वर्ग आहे ना, त्यांनाही प्रत्येकाला आणि सगळ्यांना माहिती आहे जागा कोणी वर घेऊन जाणार नाहीये. पण आम्हाला सुद्धा इथे ही जागा वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही बोलले काय? कोणत्या पक्षात नाही? लाल मावता तुम्ही पहिली काढला, आम्ही नाही काढला, तुम्ही काढला पाहिजे. आणि मग ते सरपंच आहेत ना, पक्षामधूनच उभे राहिले ना, पक्षातूनच उभे राहिले ना, पक्षातूनच उभे राहिले ना. सरपंच हे सरपंच आणि उपसरपंचाला बदनाम करण्याचा डाव आहे. मग मी काय बोलू? अहो, मी सांगू एक मिनिट ऐका ना, एक मिनिट सांगू तुम्हाला मी. एक मिनिट ही जर तुमची बहीण असती तर काय केलं असतं तुम्ही? एकच मिनिट मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. ही जर तुमची सक्की रक्ताची बहीण असती तर आज तुम्ही काय केलं असतं? म्हणून तर त्यांना जागा दिली ना दुसरीकडे. नाही तुम्ही काय केलं असतं? तेव्हा तुम्ही असे बोलला असतात का इकडे नको राहूस तू? प्रेमपूर्वक सगळं व्यवस्थित समजावलेलं आहे. सख्या बहिणीचा प्रश्नच येत नाही. ताई, तुझं काय म्हणणं आहे यांच्याबद्दल? हे बघा, मी आता सांगते, सरपंच आणि उपसरपंच त्यांनी सांगितली, पण मी मान्य नाही केली आहे ती जागा. मी सांगितलं मी इथेच लावेन गाळा आणि त्यांना काहीच त्रास होणार नाही माझा, मी ह्याची दक्षता घेईन. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना कोणताही त्रास या ठिकाणी होणार नाही. आता यांचं म्हणणं असं आहे की पाठीमागे यांचं घर आहे, भविष्यात त्यांना दुकानं काढायची, त्याच्यामुळे यांना त्रास होऊ शकतो, म्हणून यांचा यांना विरोध आहे. ही ताई अपंग आहे, सध्या जर बघायला गेलो तर ही 80% चालू फिरू शकत नाहीये. सेल्यूट आहे तुम्हाला, त्यांच्या टाळा वाजवा पहिला. सेल्यूट आहे तुम्हाला, तुमच्यासारखी लोक आज आहेत म्हणून आज ही अशी लोक आहेत. बोला. मला एवढंच सांगायचंय की आमची संस्था ही दिव्यांगांना मदत करायचं काम करते, त्यामुळे हे जे काही चाललंय त्याच्याशी आमचा काहीही संबंध येत नाही. ते म्हणतायत की मागच्या बाजूला कचरा आहे, ती तर कचरा कुंडी नाहीये, पण आता जी जागा तिला काल दाखवलीये ती लिटरली ही कॉर्नर म्हणजे कचरा कुंडी आहे. दोन्ही टाकलं जातं, तिथे घाण वास येतो आणि हे सांगतायत की इथे लावलंय. हे बघा, असं जर असेल तर हिने काहीतरी आता डिसिजन घेऊन पंचायतीने काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. आता बाहेरचे चालतात आणि ते आम्हाला का नाही खटकत? ते भाडा देत आहेत, ही भाडं नाही देणार.
अच्छा, म्हणजे मूळ विषय भाडा आहे. मूळ विषय हा आहे. दुसरी गोष्ट की आता मगासपासून मी चाललेलो तो थांबलो नाही बोलायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आमच्या गावातला विषय भाडोत्री ठेवलेत ते बाजूला सुद्धा ही चाळी आहेत. ही जागा मुळात सरकारी आहे. त्या दादांनी पत्रव्यवहार केलेला आहे आमच्या माहितीनुसार ग्रामपंचायतला आणि महसूल डिपार्टमेंटला. ह्या संदर्भात महसूल डिपार्टमेंट योग्य तो निर्णय घेईल. महसूलची जागा ही सगळी. जागा सर्वे नंबर 44-45 कोळी समाजाला कायमस्वरूपी जाळी विणण्यास, बोटी शाकारण्यास, मच्छी सुकवण्यास राखीव ठेवलेली आहे. त्याचबरोबर इतर कामासाठी सुद्धा राखीव जागा आहे. आणि ह्या जमिनीवर मोठमोठे रिसॉर्ट उभे आहेत, मोठमोठे धाबे उभे आहेत, लोकांची घरं आहेत. त्याचबरोबर त्या ताईंनी सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे. हा विषय त्या दादाशी आमची काही दुश्मनी नाही. तहसीलदार असतील, महसूल डिपार्टमेंट असेल ते कारवाई करतील. त्या गोष्टीला आम्ही सामोरं जाऊ. ती अपंग बाई आहे, ती तिच्या जगण्यासाठी तिथे बसलेली आहे. ती कोणाला काय त्रास देऊ शकेल. राहिला विषय की गावातली सगळी लोक तिच्या बाजूने का आल्यात. हे इथे एका हाकेच्या अंतरावर गाव आहे. दुसरी गोष्ट की इथून उचलून जर तिला त्या कचरपट्टीवर दिलं तर तिथे धंदा चालूच शकत नाही. ठीक आहे ना, आम्ही सगळी लोक सहानुभूतीदारक आहोत, आम्ही तो कचरा पण साफ करू, पण तिथे धंदा चालू शकत नाही. इथे दर मंगळवारचा आणि गुरुवारचा बाजार भरतो. इथे बस स्टँड उभा आहे, पैसे तिला मिळतील. इथे धंदा चालेल. इथे लाईन लागलेली असते बस डेपोची. ठीक आहे, वेळ खूप झालेला. मी ताई तुला शेवटचा विचारतो, तुझी काय इच्छा आहे? तुझी इच्छा काय? भविष्यात त्या साईडला एक मिनिट. तुझी इच्छा काय? तुला कुठे राहायचं? मला इथेच राहायचं आहे. योग्य जागा आहे तेव्हाच मी ठेवलं ना सगळं. म्हणजे सांगितलं पण, ग्रामसेवकांना फोन पण केलेला, मी इथे ठेवते. ते बोलले ठेव, तुला काही प्रॉब्लेम येणार नाही. ते बोलले होते. नंतर मी इथे आणला. सगळं माझं सगळं ह्याच्यात कशासाठी टाकलं? त्यांच्या विश्वासावर मी सगळं हे केलं. बरोबर. आता ते येऊन सांगतात की तुम्ही काढा. एका धडधाकट माणसं, दादा तू धडधाकट आहे, मी बघ कशी आहे, माझ्याकडे तरी बघून. ओ बेरोजगार तू कर. हा बरोबर आहे, गेलं. पण तुला आता बघ, तुला इथे बघ भाड्याने पण दिलंय तू. तुम्ही पण काही भाडोत्री ठेवलेले आहेत. जाऊ दे, आता वेळ खूप झालेला आहे. इथे मीटर लावलेला आहे आणि मीटरच्या नावावरती तिचं नाव देखील आहे. कारण हे नूतन फाउंडेशन जे आहे त्या फाउंडेशनच्या मार्फत या महिलेला मदत झालेली आहे. आणि असं असताना आता काही गावकऱ्यांचा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे. खरं तर आज अपंग व्यक्तीला जर आपल्या अस्तित्वासाठी झगडावं लागत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय आहे. आज सरकारने, महाराष्ट्र सरकारमध्ये पहिला अपंग स्वतंत्र मंत्रालय झालेलं. गेल्या अनेक वर्षापासून बच्चू कडू या सगळ्या गोष्टींवर भांडतायत. अपंग असेल, दिव्यांग असेल, त्याच्यासाठी झगडतायत. आता इथले जे गावकरी, या गावकऱ्यांचा त्या महिलेला असलेला विरोध योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्हीच कमेंटच्या माध्यमातून कमेंट करा. उपसरपंच आणि सरपंच जर अशा अपंग व्यक्तींकडे बघत नसतील तर मग करायचं काय? कुठे राहिली माणुसकी? हीच माणुसकी आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.